गेल्या 87 दिवसांपासून मराठा समाजाचं हे आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे, गावागावामध्ये साखळी उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा मराठा आरक्षणाची हाक दिली तेव्हापासून मराठा समाज बांधव जे आहेत ते त्यांच्या पाठीशी आहेत। मात्र आजचा जो दिवस आहे कुठेतरी समाज बांधव जे आहेत मराठा समाज बांधव त्यांचा आक्रोश झालेला आहे। त्याचं मागचं कारण असं आहे की नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र या हिवाळी अधिवेशनामध्ये अद्यापही मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर चांगल्यापैकी चर्चा झालेली नाहीये। त्यामुळे कुठेतरी वाईट वाटतंय, कारण आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्र देश हा मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर ढवळून निघालेला आहे। लाखोंच्या सभा झालेल्या आहेत, मात्र जे लोकप्रतिनिधी निवडून त्या ठिकाणी पाठवलेले आहेत ते लोकप्रतिनिधी अधिवेशनात आवाज उठवत नाही असा आरोप आहे। काय सांगाल सर, काय वाटतं एकंदरीत आजच्या अधिवेशनातली जी काही चर्चा अद्याप झालेली नाहीये त्यावर काय वाटतं तुम्हाला? खरं तर अधिवेशन हे संसदेचंही सुरू आहे, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, दोन्ही अधिवेशन एका तारखांना आलेले। आमचं हे मत आहे की मराठा समाज गेल्या 40 वर्षापासून आरक्षणाची मागणी करतोय। बरं, आम्ही मागतोच काय हो? मूलभूत आरक्षण मागतो। कोणतं? का आमच्या वर्तमान आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना जे शिक्षणामध्ये आमची फार मोठी लूट होते, कारण आम्हाला आरक्षण नाहीये आणि मुलांना नोकऱ्या नाहीये। या मूलभूत आरक्षणासाठी आज आम्ही आमचे या ठिकाणी जीव जाळतोय। नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या 87 दिवसापासून मराठा समाजाचं साखळी उपोषण अखंडित सुरू आहे। आमचं हेच म्हणणं आहे का आमची मागणी राज्यघटनेच्या परिशिष्टानुसार मूलभूत मागणी आहे का जो माणूस या भारतात जन्माला आला, स्वतंत्र भारतात, त्याला अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शिक्षण मूलभूत गरजा हे मिळायला पाहिजे। आणि आमची मागणी तीच आहे ना, आम्ही घटनाबाह्य मागतच नाहीये। आणि मराठा समाजाला शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं, त्यानंतर ज्या ज्या वेळी आम्हाला आरक्षण देण्याचे प्रयत्न झाले तेव्हा आडफाटे आणण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं। आज सुद्धा मराठा समाजाचा इतका तीव्र लढा सुरू आहे। मनोज जरांगे पाटलासारखा एका सर्वसामान्य कुटुंबातला, मराठवाड्यातला एक शेतकरी कुटुंबातला मुलगा स्वतःची जमीन विकून आणि मराठा समाजाचं अभियान आणि आंदोलन उभं करतो। त्या मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटील या क्रांती सूर्याच्या मागे महाराष्ट्रातला कोट्यावधी मराठा उभा राहतो। 2.25 कोटी मराठा हे आंतरवेदी सराटीच्या सभेला गेले। कालच्या मराठवाड्याच्या सभेमध्ये, हिंगोलीच्या सभेमध्ये लाखोंचा समुदाय मराठ्यांचा जमला होता। प्रत्येक सभेत गर्दी दिसते, प्रत्येक सभेत गर्दी। पण आम्हाला दुःख हे वाटतं की मराठा समाज या महाराष्ट्राचा मुळाधार आहे। मराठा जर ठरवल तर सगळ्या व्यवस्था फिरतात, पण विधिमंडळ आणि संसदेमध्ये मराठा समाजाने निवडून दिलेले आमदार आणि खासदार करतात काय? केवळ तुम्हाला आमची मतं लागतात, परंतु ज्या गांभीर्याने संसदेत, विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचा मूलभूत प्रश्न उचलला पाहिजे ते अजूनही तुम्ही उचलत नाही। मग तुम्हाला म्हणायचं तरी काय? अरे तुम्ही आमचा अंत बघताय, पण एक लक्षात ठेवा, हा मराठा समाज तुम्हाला सोडणार नाही, कारण तुम्ही आमच्याकडे काही दिवसांनी मतं मागायला येणार आहे। आम्ही प्रत्येकाला आठवणीत ठेवणार आहे। नक्कीच आपण बघू शकतो की मराठा समाज बांधवांच्या ज्या काही भावना आहेत त्या उद्रेक होणाऱ्या आहेत आणि ते साहजिक आहे। नाना बच्छाव आहेत, नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण केलेलं होतं याच स्टेजवर। गेल्या अनेक दिवसांपासून ते या ठिकाणी बसून आहेत। तुम्हाला काय वाटतं की अधिवेशनात जी चर्चा होणं अपेक्षित होतं, कारण महाराष्ट्रातील वातावरण जर बघितलं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ढवळून निघालेलं आहे। अधिवेशन बोलवलं, कुठेतरी असं वाटलं होतं मराठा समाजाच्या बांधवांना की आता काहीतरी चर्चा होईल, पण तसं झालं नाही। आता खऱ्या अर्थाने जे महाराष्ट्र शासनाने शिंदे समिती नेमली पुरावे शोधण्यासाठी आणि ज्या नोंदी यांना पाहिजे होत्या कुणबी असल्याच्या नोंदी, तर त्या 1805 पासून तर 1964-65 पर्यंत मिळाल्या नोंदी, आणि त्या थोड्या तिडक्याने तर जवळजवळ 32-35 लाख नोंदी मिळालेल्या आहे। मला तर अपेक्षा यावरच मी थांबवतो की या ज्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यावर कुठेतरी असा आक्षेप घेण्यात आलेला आहे की या बनावट नोंदी आहेत। नाही, आता सरकारमध्ये जे आक्षेप घेणारे लोक आहेत तेच सातत्याने सत्तेत आहे, तुम्हाला पण माहिती आहे। तिथं मी तर काही सत्तेत नाही, किंवा अधिकारी तर काही रात्रीतून सगळ्या नोंदी बदलणार नाही, किंवा आता ते 1805 पासूनचे इतके जीर्ण झालेले कागद आहे आणि ते मोडी लिपीतले, काही उर्दू लिपीतले। तर मला प्रश्न पडतो किंवा त्या आक्षेप घेणाऱ्यांची क्यू येते का बाबा तुम्ही असे आक्षेप नोंदवू शकता का? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळूच द्यायचं नाही का?
म्हणजे याच्यात कुठंतरी यांची मानसिकता जी आहे म्हणजे इच्छाशक्ती ती मराठ्यांना आरक्षणापासून दूरच लोटायची आहे असं एकंदरीत दिसतंय. म्हणूनच तर अगोदर तुम्ही आरक्षणाला विरोध करत होता आणि नंतर म्हटले का नोंदी मिळाल्या तर आमची हरकत नाही. मग आता जेव्हा नोंदी मिळायला लागल्या आणि त्या लाखात मिळाल्या पूर्ण राज्यभरात, त्यावेळेला तुम्ही आता म्हणता या बोगस नोंदी आहे, हाताने लिहिलेल्या आहे. आता कोणाला खरा प्रश्न असा आहे का मोडी लिपीचे खूप कमी लोक आपल्याकडे आहे, उर्दूचे पण कमी लोक आहे. उलट आता शिंदे समितीने नाशिकमध्येच मागणी केली का अजून मोडी लिपीचे काही तज्ज्ञ आम्हाला दिले पाहिजे, काही उर्दूचे दिले पाहिजे. तर त्या समित्यांवरच आक्षेप घेतला जातो. म्हणजे ज्या कुठेतरी सरकारमधीलच लोकांनी त्या समित्या तयार केलेल्या आहेत, सरकारमधूनच तयार केलेल्या आहेत, सरकारमधीलच लोक आक्षेप घेत आहेत. मुळात मग तोच मुद्दा आहे, सरकारमध्ये मंत्री राहायचं, सरकारचे सगळे फायदे लाटायचे. ह्याही सरकारमध्ये मंत्री, मागच्याही सरकारमध्ये मंत्री, मागच्या अनेक वर्षाचा इतिहास आहे. ज्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे ते अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून आहेत, मंत्री म्हणून आहेत. आणि अशा लोकांनी ह्या प्रश्नावर खऱ्या अर्थाने आक्षेप घ्यायचा म्हणजे हा सरळ सरळ मराठा द्वेष आहे. म्हणजे याच्यात काही शंका नाही राहिलेली की हा माणूस सरळ फक्त मराठा समाज टार्गेट करतोय आणि मराठ्यांना आरक्षण मिळूच द्यायचं नाही असा जणू चंगच बांधलं. या देशात न्याय व्यवस्था आहे की नाही? हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे. 24 तारखेला मिळेल आरक्षण असं वाटतं? मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय, सरकारची इच्छाशक्ती असेल तर एका तासात मिळेल. पहिल्या दिवसापासून विठ्ठलजी तुम्हाला माहिती मी सांगितलं, एका दिवसात राष्ट्रपती राजवट उठवतात आणि हा पूर्ण प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. केंद्रामध्ये आता ओमराजे निंबाळकर आणि विनायक राऊत हे दोनच खासदारांनी पार्लमेंटमध्ये तो विषय मांडला, परंतु अध्यक्ष, सभागृहाचे अध्यक्ष त्यांनी लगेच बायकॉट केलं आणि त्या विषयावर चर्चा सुद्धा घडून आणली नाही. म्हणजे सरकारची इच्छाशक्तीच नाही की मराठा समाजाला आरक्षण पण मागच्या वेळेस तुम्ही अनेक आरोप केलेले होते, यात मराठा समाजातील लोकप्रतिनिधींचा दोष आहे का? किंवा आता असंही काही नाही की अधिवेशनामध्ये ती लोक पण आहेतच मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी, त्यांनी आवाज उठवायला हवा होता. ते मराठा समाजाचे लोकच नाहीयेत, ते फक्त पक्षांचे गुलाम आहेत, पक्षांचे गुलाब आहेत. ते मराठा समाजाचे असते तर त्यांनी तिथं विषय मांडला असता. एक लक्षात ठेवा, मराठा समाजाचे खासदार आमदार आहेत ना, हे पक्षाचे गुलाम आहेत. यांना पक्ष पक्ष म्हणाल तसं, पक्ष म्हणाल तसं. आता मला सांगा, सगळे पक्ष फार आहेत ना, काँग्रेस म्हणतं द्या, राष्ट्रवादी म्हणतं द्या, राष्ट्रवादी बुद्रुक खुद्रक, शिवसेना दोन्ही, भाजप सगळे म्हणतं आरक्षण द्या. मग आडलंय कुठं? सांगा ना, सांगा ना, आडलंय कुठं? यांची इच्छाशक्ती नाही. आपल्या सोबत बाबा आहेत. बाबांचं वय साधारणतः 75-80 असेल. बाबा, तुम्हाला काय वाटतं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? अहो त्यांनी द्यायलाच पाहिजे आरक्षण, असं आमचं बी काही म्हणणं आहे ना. अहो तुम्ही जर आमच्याकडे जर काही लढू शकत नाही तर मग तुम्हाला काय अडचणी येतात? आता तुमचा अनुभव हा या सर्वांपेक्षा मोठा अनुभव आहे, जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं, आरक्षण नसल्यामुळे काय अडचणी येतात? अडचणी आता मुला बाळांच्या शिक्षण याच्या त्याच्याकरता अडचणीच येत, धावपळ होती. आमच्यासारख्या गोरगरिबांचे मोठे हानी होऊन राहिली ना. हो, बाकी काय. बाबांनी देखील सांगितलेलं आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं या मुद्द्यावर? बोला बोला. आरक्षण मिळणे हे खूप गरजेचं आहे. आजची काळाची गरज आहे. मुलांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. हा, आपण बघू शकतो की या ठिकाणी त्या ताई देखील इथं आहेत. तू तरुण आहेस, ये ना पुढे, ये ना. तू तरुण आहेस, तुला काय वाटतं, तुला काय अडचणी आलेल्या आहेत आतापर्यंत? तुला आरक्षण नसल्याचा काय फटका बसला? आरक्षण नसल्यामुळे जेव्हा कॉलेजमध्ये टक्केवारी जास्त असेल, परंतु जर टक्केवारी जास्त असून सुद्धा जर तिथं 1.5 लाख रुपये जर फी भरावी लागत असेल. तुझ्या बाबत असा अनुभव आला का कधी? का तुझ्या बाबत घडलंय असं? घडलेलं आहे. कुठे? ज्यावेळेस मी कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेलो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ओपन जर असेल तर तुम्हाला फी जास्त द्यावी लागेल. म्हणजे तिथं आरक्षण, बाकीचे जे कास्ट आहे त्यांना आरक्षण असल्यामुळे त्यांना फी कमी लागली आणि इथं आरक्षण नसल्यामुळे त्याचा फटका बसला. फी नसताना शेवटी ऍडमिशन घेता आलं नाही आणि त्यापासून वंचित राहिलो. आपण बघू शकतो की अशा विद्यार्थ्यांचे देखील अनुभव आहे. मात्र हा आरक्षणाचा जो लढा आहे ना, तो किती दिवस चालणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. कारण आता जवळपास 87 दिवस समजा झालेत. अनेक समाज बांधवांनी आत्महत्यासारखं पाऊल उचललेलं आहे. त्यांची मुलं बाळं उघड्यावर पडलेली आहेत. मात्र अद्यापही शासनाने त्यावर काही तोडगा काढलेला नाही. काय वाटतं, हा किती दिवस लढा चालेल असा? आता 17 तारखेला खऱ्या अर्थाने आंतरवाली सराटीमध्ये सगळ्या उपोषणकर्त्यांची बैठक आहे.
येत्या 17ला म्हणजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या उपोषणकर्त्यांना मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत बोलवलेलं आहे. आता हे सरकार काय निर्णय घेतं खऱ्या अर्थाने यांनी आता जाहीर करायला पाहिजे होतं किंवा घोषणा करायला पाहिजे होती कशा पद्धतीने देणार आहे वगैरे, पण काहीच नाही. तर 17 तारखेला आमचं मीटिंग मध्ये ठरेल आणि 24 डिसेंबर आम्ही डेडलाईन दिलेली सरकारला. 24 नंतरचा काय पुढचं आंदोलनाची दिशा राहील हे 17 तारखेच्या मीटिंग मध्ये ठरेल. आता जे मुख्य आंदोलनकर्ते आहेत किंवा ज्यांनी आरक्षणाची हाक दिली आहे तेच मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत. कालच त्यांनी एका त्यांचं वक्तव्य आहे की मला वाटतंय कुठेतरी मला अडकवलं जाईल, षडयंत्र रचलं जात आहे. खर तर सरकारमध्ये बसलेले मंत्री ना जे घटनेचं नाव घेऊन जे शपथ घेतात की समाजाची सामाजिक एकता मी धोक्यात आणणार नाही, परंतु मंत्री जर सामाजिक एकता धोक्यात आणत असतील तर निश्चितपणे कुठेतरी संसदेचा किंवा मग संसदीय जी आपण शपथ घेतो त्याचा कुठेतरी अवमान आहे. आणि दुसरीकडे मंत्री गटामध्ये असो किंवा सत्ताधारी गटामध्ये बसलेले अनेक जबाबदार मंत्री आणि त्यांचे सहकारी हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात गरळ ओकतात आणि मराठा समाजाच्या संसदीय त्यात मला एक म्हणायचं असं आहे की आता बघा सरकारने जाहीर केलेलं आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेले आम्ही ओबीसी आहोत, आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेऊ. पण जर सरकारची अशी भूमिका आहे, मनोज जरांगे पाटलांची अशी भूमिका आहे, त्याचा मध्यमार्ग काय निघेल? खरं तर आम्ही तडजोड करणार नाही, कारण आम्ही खूप वेळा आमचा अंत बघितला गेलाय, आम्हाला फसवलं गेलंय. म्हणजे मंडल आयोग आला त्याच वेळी आमचा घात केलेला आहे. कोणी केला काय केला हा विषयच नाहीये. आज वर्तमानामध्ये आमच्या घरातली चूल पेटणं बंद झालेलं आहे. मराठ्यांच्या घरी काय परिस्थिती आहे, मराठा समाजाच्या कुटुंबाचा आर्थिक जर आलेख काढला तर तुम्हाला सांगतो आत्महत्या होणारा शेतकरी सुद्धा मराठा आहे. पुन्हा एकदा मी थांबवतो. तुम्ही सांगितलं की मराठा समाज हा गरीब आहे. पुन्हा एक असं म्हटलं जात आहे की 100 JCB घेऊन जर फुलं उधळली जात असेल तर तो समाज मागास कसा? मी काय म्हणतो, अहो मनोज जरांगे पाटलासारखा क्रांती सूर्य आमच्या समाजात जन्माला आलेला आहे आणि क्रांती सूर्याचं स्वागत आहे ना मराठा समाज मोठ्या आशेने करतोय. आज जरी JCB असले तरी आज मराठा समाजाला आशेचा किरण म्हणून एकमेव मनोज जरांगे पाटील आम्हाला असा दुवा मिळालेला आहे का मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हाडाची काड्या झिजवतोय. असा नेता लाखो लोकांतून एक असतो आणि त्या मनोज जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी मराठा समाज पोटाला चिमटी मारून ते फुलं उधळतो. कारण काय आहे, आम्हाला आरक्षणासारखा मुद्दा तडीस नेण्यासाठी मनोज जरांगे पाटला सारखा क्रांती सूर्य जन्माला आला, म्हणून आम्ही त्यांचं मोठ्या जीवाच्या आकांताने स्वागत करतोय. याच प्रश्नावर कैलास खांडबाले उत्तर देतात. काय वाटतं तुम्हाला? हे बघा, ते JCB जे आहेत ना ते काही भाड्याने आणले जात नाही, त्याच्यासाठी खर्च नसतो. जे समाज बांधवांचे असतात आणि ते समाज बांधव जे श्रीमंत आहेत ते स्वतःसाठी आरक्षण मागत नाही. पुन्हा मी ते सांगतो, आम्ही हे आरक्षण विखे पाटलांसाठी मागत नाही, आम्ही हे आरक्षण अजित पवारांसाठी मागत नाही, आम्ही हे आरक्षण मोठ्या लोकांना आरक्षणाची गरजच नाही. एक्झॅक्टली, आम्ही हे जे गरीब मराठा समाजाचे ज्यांच्या घरावर आजही कौल आहेत त्यांच्यासाठी आरक्षण मागतोय, ज्यांच्या घरात आजही त्यांचे छप्र गळके त्यांच्यासाठी आरक्षण मागतोय आणि त्या मुलांसाठी मागतोय ज्यांना फिया भरण्यासाठी पैसे नाहीयेत, जे शिक्षणापासून वंचित राहत आहे त्यांच्यासाठी आम्ही आरक्षण मागतोय. त्यामुळे JCBने स्वागत केलं काय आणि हत्तीने स्वागत केलं काय हे समाजाने केलंय. हे जरांगे पाटलांचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही, कारण ते समाजाने ठरवलेलं आहे आणि समाजाने ते नेतृत्व का मान्य केलं, कारण तो असा समाजाला एकमेव नेता मिळालाय की जो म्हणतो जे काही बोलायचं तो मीडिया समोर बोला, जे काही बोलायचं ते सगळ्यांसमोर बोला, बंद खोलीत चर्चा करणार नाही. त्यामुळे समाजाने पण त्यामुळेच कुठेतरी त्यांच्यावर विश्वास ठेवला. एक्झॅक्टली, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मी माझा कामधंदा सोडून का इथं बसलोय, मलाही कामधंदा आहे, परंतु समाजाला असं नेतृत्व मिळालंय जे म्हणते नॉन सेटलमेंट ज्याला म्हणतो आपण, ते कुठेच सेटल होणार नाही, पैशाने होणार नाही. त्याला आमदारकी द्यायची ऑफर दिली असेल, खासदारकीची ऑफर दिली असेल, काय खोक्यांची ऑफर दिली असेल. खरंच हा मुद्दा जो आहे ना खूप महत्वाचा आहे की मनोज जरांगे पाटील यांचं जे वैशिष्ट्य आहे ते वेगळं आहे. जे काही बोलायचं ते खुल्यामपणाने तुम्ही मीडिया समोर बोला, मागे पुढे मी ऐकणार नाही. त्यामुळेच खरं तर समाज बांधव देखील त्यांना यामुळेच त्यांनी डोक्यावर उचलून घेतलेलं आहे. परवा गाडी घेऊन दिली कोणतरी, काल परवा त्यांच्या घरात मीडियानी पण हे दाखवलं पाहिजे, एक कोरी इनोवा त्यांच्या घरापुढे देऊन ठेवली, 4 दिवस ठेवली. त्या बायकोला विचारलं गाडी कोणाची, माहिती कोणाची असेल आम्हाला माहित नाही. म्हणजे ती पत्नी सुद्धा बघा किती निष्ठावान आणि समाजासाठी आम्हाला आमच्याकडे घरची परिस्थिती अगदी सर्वसामान्य घरातला व्यक्ती आहे.
तुम्हाला काय सांगता, तुम्ही देखील यामध्ये सहभागी झालात, तुम्हाला काय वाटतं? कारण हा विषय जो आहे हा एका दिवसाचा नाही, येणारी जी पिढी आहे, आता समजा माझं वय जरा समजा 60-65 झालेले आहे, च्या पुढे गेलेले आहे, मी माझे दिवस कसे तरी पास केले, येणाऱ्या पिढीने काय चोऱ्या करायच्या काय? आणि आज देशामध्ये गुंडागर्दी, चोरी वगैरे हे लफडे कशामुळे होतात? जर सर्वसामान्य नागरिकांना, समाजाला जर शिक्षणासाठी जर एवढी वणून करायची वेळ असेल तर त्यांनी पैसे आणायचे कुठून? आणि का म्हणून त्या आमच्या गरीब मुलांनी शिकू नये, त्यांनी पुढे जाऊ नये, हे आम्ही पैसे भरायचे कुठून? पण असं म्हटलं जातंय की सध्या समाजातील मुलं तर पुढेच आहेत ना, कुठे मागे आहेत? पुढे नुसते पुढे नावाला नाही ना, त्यांना कुठल्या प्रकारे प्राधान्य मिळत नसेल, नोकरीमध्ये म्हणा, कुठे एखाद्या ठिकाणी सर्व्हिस करत असेल, त्याला कुठे प्रमोशन जर मिळत असेल, उपयोग काय ते याचा? गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाने हेच सांगितलेलं आहे की आम्हाला काही कुठं रेशन मागायला किंवा वेगवेगळ्या मार्गाला नकोय, फक्त शैक्षणिक गोष्टीसाठी हा महत्वाचा मुद्दा आहे आरक्षणाचा, आणि तोच दिला पाहिजे, तेच हक्क आम्ही मागतोय. मात्र आता शासन किती दिवस वेळ काढूपणा करणार हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत पाटील सह मी विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.